निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। या कलियुगात जो शुद्ध भाव ठेवून माझे स्मरण माझे पूजन करेन त्याचा मी सांभाळ करेन। जो नाथांची भक्ती करेल त्याच्यावर सदैव माझी कृपा राहील। त्याला संसारिक आयुष्यात कधीही काहीही उणीव राहणार नाही। आदेश अलख निरंजन। हा बाण तुला सोडायचा आहे, तो त्या धनुष्याच्या प्रत्यंचेला लाव। आदेश अलख निरंजन। चरपटी, तू प्रत्यंच्या लावून बाण सोडला आहेस। ही पहिली परीक्षा तू उत्तीर्ण झाला आहेस। गोरक्षा, हा क्षण पाहून मला तुझं बालपण आठवलं। अथवर्ण पूजनम हातामध्ये फूल घ्यावे, कलशाला बहावे। ओम कलशे सुदामनि पवित्रे परिसच्यते उक्तैर्यज्ञेषु वरदते। ओम भूर्भुवस्वः वरुणाय नमः। सर्वोपचारार्थे पुष्पं समर्पयामि। आईच्या कपाळी लावा, तुमच्या कपाळी लावा आणि इथे ठेवा। दीर्घानागानद्योगरयस्त्रेण विष्णुपदानि च तेनाय प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्मिति भवन्तो ब्रुवन्तो। पुण्याहं दीर्घमायुरस्मिति भवन्तो ब्रुवन्तो। तेनाय प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु। चरपटी, आई, पिताश्री, तुम्ही? हो, आम्ही तुला न्यायला आलोय। चल आमच्या सोबत। तू तू एवढी काळजीत का दिसते आहे? आता केवळ मी सांगते तेच ऐकायचं, बाकीचे प्रश्न विचारू नकोस। आपण घरी जाऊन बोलू।
सविस्तर. हो, पण असं अचानक का जायचंय? अरे चरपटी तुझ्या भल्यासाठी सांगतात बाबा ते. तू चला आमच्या संग. गुरुदेवांची आज्ञा असल्याशिवाय मी येऊ शकत नाही. गुरु शिष्य पुराण खूप झालं आता. तुला जे शिकायचंय ते आम्ही शिकवू. मी तुला गुरुकुलात पाठवतो. तिथे तुला सगळं काही शिकता येईल. इथे थांबायची आवश्यकता नाही आता. आई, बाबा तुम्ही असं का बोलताय? आम्ही योग्य तेच बोलतोय. तुम्ही आधी जसे होता तसे आता नाही आहात. बदल घडला आहे तुमच्यामध्ये जो चुकीचा आहे, अनावश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जे काही वागता आहात त्याचं भान नाहीये तुम्हाला. बाकीचं आम्हाला काही ऐकायचं नाही. आम्ही फक्त चरपटीला घेऊन जायला आलो आहोत आणि तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही, कारण तो आमचा मुलगा आहे. तुमचा मुलगा? तो विषय आता काढू नका. चरपटीच्या भविष्यासाठी त्याला इथून घेऊन गेलेलंच योग्य असेल. वसुदेवा, तू बाहेर गेला होतास तेव्हा चंद्र आणि सत्यश्रवा येताना दिसले का रे आपल्याकडे? नाही का ग? ते दोघं तिकडे गेले या गोष्टीला बराच वेळ झालाय. आतापर्यंत यायला हवं होतं ते. हो अण्णा, ते साधू चरपटीला सहजासहजी सोडतील असं वाटतंय का? आणि ज्याचा त्यांना बळी द्यायचा आहे त्याला ते हातातून असं कसं जाऊ देतील? मला तर ही भीती वाटते की ते साधू चंद्र आणि सत्यश्रवाला काही करणार नाहीत ना. नाथ तर वाईट काही करणार नाही, पण ती दारात आलेली बाई तिने नक्कीच काहीतरी केलंय. ती येऊन गेल्यापासून चंद्र आणि भाऊजी काहीतरी विचित्र वागतायत. तुझा खूप विश्वास आहे ग त्या साधूंवर. एवढं काय ठाऊक आहे तुला त्यांच्याबद्दल? सासूबाई, साक्षात नाथ आहेत ते, आणि नाथ पंत सगळ्यांचं चांगलंच करतात. मी खूप ऐकलंय त्यांच्याबद्दल. ऐकलेलं सगळंच खरं असतं असं नाहीये रुक्मिणी. तू त्या चंद्र आणि सत्यश्रावासारखं वागू नकोस आणि कुणावरही विश्वास ठेवू नकोस. अहो, पण चांगलं कोण आणि वाईट कोण हे तर आपल्याला कळायला हवंच ना. तू खूप जास्तच बोलतेस असं वाटत नाही का तुला रुक्मिणी? तेवढी बुद्धी देवानं आम्हालाही दिलेली आहे. त्या साधूंचं खरं रूप ठाऊक आहे आम्हाला. अहो साधू बुवा, आज तुम्हीच भिक्षा मागून खाताय. या चरपटीला कुठं सांगता भिक्षा मागायला? अहो त्याला जाऊ द्या, घरी जाईल, खायला पिल, सुखात राहील पोरग. अहो कशाला उगाच त्याला बी तुमच्यासारखं बनवताय? तुम्ही कुणासमोर काय बोलताय याचं भान असू द्या. माझ्या गुरुदेवांचा अवमान झालेला मला खपणार नाही. गोरक्ष, गुरुदेव, क्षमा असावी, परंतु हे तिघही आल्यापासून अपशब्द वापरताय. गोरक्ष, एकदा त्यांच्याकडे नीट पहा, तुझ्या लक्षात येईल.
गुरुदेव, म्हणजे हे प्रभावाखाली आहेत? होय गोरक्षा. हो साधू बुवा, अहो काय चाललंय तुमचं? अहो आम्ही सांगतो ते ऐका की, त्याला येऊ द्या. तुम्ही चरपटीला घेऊन जाण्यापासून आम्हाला का अडवताय? आणि काय हो, काय तुमच्या डोक्यात? जीव घ्यायचाय का आमच्या मुलाचा? पण तुम्ही एक ध्यानात ठेवा, तुम्ही कितीही काही केलं तरी आम्ही चरपटीला काही होऊ देणार नाहीत. गोरक्षा, चरपटीच्या माता पित्याला मोहिनी अस्त्राच्या प्रभावातून सोडाव आणि हा शेजारच्याला त्या मालेच्या प्रभावाखाली असंच राहतो. त्याला कारण वेगळं आहे. आदेश, अलग, निरंजन. गुरुवर, माफ करा आम्हाला. आम्ही नको नको ते बोललो तुम्हाला. तुमच्यावर अविश्वास दाखवला, चुकलं आमचं. आम्ही काय करत होतो, काय बोलत होतो, आम्हालाही कळलं नाही. हे बघा, यामध्ये तुमची काहीच चूक नाही. आम्ही जाणतो तुम्ही असं का वागत होता ते. हा सगळा अनिष्ट शक्तींचा एक डाव होता. आम्हाला माफ करा गुरुवर. चरपटी तुमच्यासोबतच सुखरूप राहू शकतो, इतर कुठेही नाही. चरपटीला इथेच राहू द्या. अवश्य. आता गणपतीला औक्षण करूया आणि बटूला औक्षण करूया. बटूचे आई बाबा यांना आपण औक्षण करूया. ओम श्रिये राध श्रियाय श्रियं वयोजरद्रभ्यो दधाति श्रियं वसानामृतत्वमायन् भवान् दत्यासमितामितदरौ श्रिय एवैनन्द श्रियामा दधाति सन्दतव्रजावषट्कृत्यं सन्दत्ते सन्दीयते प्रजया पशुभिर्य एवं वेदा. ओम उष्णेन वाय उदके नेही. व त्या पाण्यामध्ये दधी मिश्रण करावे. दधी मिश्रण केल्यानंतर ते पाणी संपूर्ण डोक्याला बटूच्या लावावे. ओम अदितिः केशान्वपत्पाप उन्दन्तु वर्जसे शिरस्त्रिवारं क्लेदयेत नवनीतेन दधिद्रप्सेन वा मिश्रयित्वा कुमारस्य वामकर्णमारभ्य प्रदक्षिणाम्. व ते पाणी डोक्याला लावून झाल्यानंतर बटूच्या बाबांनी 2 दर्भ हातामध्ये घेऊन उजव्या कानापाशी ते दर्भ केसासहित वपन करावे. केशकर्तन व दर्भ त्याच्याबरोबर कापावे. ओम एनावत्सविताक्षुरेण सोमस्य राज्ञो वर्णस्य विद्वान् तेन ब्रह्मणो वदेतमस्यायुष्मान् जरदट्टिर्यथा
केशवपन झाल्यानंतर बटूला स्नान घालावे. सासूबाई, चंद्रा आणि भाऊजी आले बघा. काय झालं चंद्रा, भेटलात का तुम्ही नाथांना? हो, भेटलो. काय मग सोडलं का त्यांनी चरपटीला? तुमच्याकडे पाहून तर असं वाटतंय की तुमच्यासोबत येऊ दिलं नाही त्यांनी त्याला. जाऊ दे नाही, नाही येऊन दिलं तेच बरं केलं. थांबा जरा तुम्ही दोघं. सत्यश्रवा, तिकडे काय झालं नेमकं? अण्णा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही नाथांवर अविश्वास दाखवला. तिथे गेल्यावर आम्ही त्यांना नको नको ते बोललो, पण त्यांनी आमच्यावर असणाऱ्या दुष्ट शक्तींचा प्रभाव नाहीसा केला आणि आम्हाला सगळं स्पष्ट दिसू लागलं. नाथ वाईट नाहीयेत, आमचीच बुद्धी भ्रष्ट झाली होती. आम्ही त्यांची माफी मागितली आणि चरपटीला तिथेच सोडून आलो. अरे काय चाललंय काय तुमचं दोघांचं? जाताना एक बोलत होतात, आल्यावर वेगळंच बोलताय. त्या साधूंनी चेटूक बिटूक केलं की काय तुमच्यावर? अहो सासूबाई, नाथांनी काहीच केलं नाहीये. ती दारात आलेली बाई वाईट होती. तिनेच आम्हाला दुष्ट शक्तींनी मोहित केलं होतं. त्यामुळे आम्ही काय वागत होतो ते आम्हालाच समजत नव्हतं. मीही तेच म्हणत होते, ती दारात आलेली बाई दुष्ट होती. ते काही नाही, पुन्हा आपण त्या बाईला दारात उभं करायचं नाही. पण मला तर ती बाई चांगली वाटली. आई, त्या बाईचं जाऊ दे, पण तो चरपटी गावाबाहेर का होईना पण आपल्या आसपास आहेच. हे बघ, तो जोपर्यंत आपल्या आसपास आहे ना तोपर्यंत आपला त्रास काही कमी झालेला नाही बघ. सासूबाई, काय त्रास देतोय हो तो आपल्याला? घर सोडून गेल्यापासून तो घराकडे आलाही नाही कधी, आणि येऊही नको म्हणावं. तो बाहेरच बरा. माझा विश्वास आहे की एक दिवस संपूर्ण गावाला कळेल चरपटीचं मोल काय आहे ते. चरपटीच या गावाचं रक्षण करणार आहे. गुरुदेव, आई आणि पिताश्री आपल्या संग जे वागले त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. चरपटी, त्यात तुझी आणि त्यांची काहीच चूक नाही. त्यांच्यावर कलीचा प्रभाव आहे. त्यामुळे तुझे आई वडील जे वागत होते, बोलत होते, हे त्यांच्याही ध्यानात येत नव्हतं. ते आल्यापासूनच मला वाटत होतं की काहीतरी वेगळं घडत आहे. माझी आई आणि पिताश्री तुमच्याशी असं कधी वागणारच नाही. होय चरपटी, त्यांच्यावर मोहिनी अस्त्र टाकलं गेलं आहे. त्यांची बुद्धी, मन आणि शरीर हे दुसऱ्याच्या नियंत्रणात आहे. पण हे नेमकं केलं कोणी? तुझ्या घरी जाऊन त्या मालीने तुझ्या मातापित्यांच्या मनात आमच्याबद्दल विष पेरलं आहे. आणि जेव्हा तिला जाणवलं की ते विश्वास ठेवत नाहीयेत, तेव्हा तिने मायावी शक्तींचा वापर केला.
आणि तिने त्यांना स्वतःच्या प्रभावाखाली आणलं. पण तिने असं का केलं असावं? कारण काहीही करून त्यांना तुला आमच्यापासून दूर न्यायचं आहे, एकटं पाडायचं आहे. त्या दोनही राक्षसांना हे चांगलंच ठाऊक आहे की तू आमच्या सोबत असताना ते तुला काहीही करू शकत नाही, तुझ्यावर वार करू शकत नाही. तुझ्या भोवती कायम एक सुरक्षा कवच आहे इथे. तुझ्या घरच्यांना भूल पाडून तुला इथून बाहेर नेण्याचा त्यांचा डाव होता. या सुरक्षा कवचाच्या बाहेर तुझ्यावर हल्ला करणं सोपं आहे असं त्यांना वाटतंय. परंतु तू काळजी करू नकोस चरपटी, तुला आम्ही काहीही होऊ देणार नाही. तू केवळ तुझी एकाग्रता भंग होऊ नको देऊस. तुझ्या साधनेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कर. तुला कमी वेळेत खूप गोष्टी साध्य करायच्या आहेत चरपटी, आणि तुझ्या साधनेमध्ये व्यत्यय आणणाऱ्या जरांतक आणि मालीला लवकरच शिक्षा होईल.